बघा तुम्ही काय काय होतं, लोकसभा काढून भारतीय जनता पार्टीचं टार्गेट लोकसभा आहे, राज्य काही त्यांचं टार्गेट नाही आहे. लोकसभा निवडणूक काढून घेतली, मोठ्या ताकदीनं त्यांनी जर निवडून आले, येण्याची तर शक्यता नाही. तर यांना म्हणतो तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू. बघा तुम्ही होतं काय काय पुढे येणार आहे. शिवसेना भाजप पारंपरिक सोबत युतीमध्ये राहिले, तर आता भाजपने स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न करतो. अमित शहांची सभा या ठिकाणी आहे. म्हणजे महायुतीमध्ये आता भाजप आपल्याकडे जागा घेण्याच्या तयारीत आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टी या लोकांना काही जागा देणारच नाही. आता शब्द चांगला नाही, पण तुकडा जो टाकेल त्याच्यावर त्यांनी जगायचं, अशी स्थिती त्यांची 100% भारतीय जनता पार्टी आणणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रात दौरा होता. दौरा पुढे ढकललेला आहे. आता महिन्याच्या अखेरीस ते महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व कुचकामी दिसतंय. आपण पंतप्रधानांना, अमित शहाना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं. त्यांचं महाराष्ट्राकडे निश्चित लक्ष आहे. परंतु ज्या कामासाठी येतात अतिशय खोटं, जसं आता सोलापूरला 15,000 घरं दिली सांगतात. मी जी माहिती केली अजून 7,000 घरांचं सुद्धा पूर्ण काम झालेलं नाही आणि 1,500 लोकांच्या हातात चाव्या दिलेल्या. मोठ्या मोठ्या घोषणा करायचं, प्रत्यक्षात काहीच नसायचं. मोदी येणार, मोदी येणार, मोदी यू करणार, मोदी त्यू करणार. परंतु मला असं वाटतं खोट्या भंपकपणा हा सगळा जनतेसमोर निश्चित समोर येईल. पण हा भंपकपणा दाखवण्यासाठी येतात. आता मी साधं सोलापूरचं उदाहरण सांगतो. 15,000 घरं, माझं तर चॅलेंज आव्हान आहे. 15,000 घरं चावी दिल्या का? किती ॲक्च्युअल हे झालं? मी तर असं ऐकलं की कॉन्ट्रॅक्टरसुद्धा ब्लॅकलिस्टेड कोणतरी माणूस आहे, त्याला तो दुसऱ्याच्या नावावर काम करतोय. अशा प्रकारचं सोलापूरसारखं उदाहरण आहे. आता त्याचे डिटेल्स माझ्याकडे येत आहेत. परंतु अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी येणं, राजकारण करणं, याचा अर्थ इथल्या नेतृत्वात दम नाही, हे पण क्लिअर होतं. अमित शहा पण संभाजीनगरला येऊ द्या ना, अमित शहा येऊ नाही तर नरेंद्र मोदी येऊ. मला असं वाटतं कोणी येऊ, संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा बालेकिल्ला आहे, शिवसेना प्रमुखाची ताकद आहे. त्यामुळे आमच्या यशाविषयी आम्हाला शंका नाही. परंतु आमच्यातून जे गद्दारी लोक करून गेलेले लोक आहेत त्यांचं काय होणार याची निश्चित चिंता आम्हाला आहे. 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं जाते, काय अधिक नाही? अजून कोणतंही अधिवेशन बोलवण्याची कोणती सूचना नाही. बोलवलं जाऊ शकतं नियमाने, कायद्याने. परंतु अद्यापपर्यंत राज्याचा विरोधी पक्षनेता मला वाटतं जनरल एक कर्टसी म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असते. परंतु अजून तशी कोणतीही चर्चा मला झालेली दिसत नाही. आणि मला वाटत नाही 20 तारखेला, जर 20 तारखेला जायचं तर 26 पासून होणारच अधिवेशन सुरू. जरांगे पाटील नियोजन असं वाटलं जायची वेळ आली. आता त्यांनी 3 दिवस झाला, 4था दिवस झाला, पाणीच केलेलं नाही. जरांगे पाटलांची फसवणूक सरकारने केलेली सुस्पष्टपणे. त्यांना हे आवडणार नाही. निश्चित जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर आहे, त्यांच्या चिकाटीचा आदर आहे. कधी नव्हे तर मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र होतोय, चांगली गोष्ट. परंतु त्यांच्या साधेपणाचा, भोळेपणाचा फायदा काही लोकांनी उचलून त्यांची फसवणूक केलेली आहे. कारण त्यांना जे अपेक्षित आहे ते काम अजून झालेलं नाही, म्हणून ते उपोषणाला बसले. राज ठाकरे असं म्हणाले होते की 10 जरांगे पाटील हारले, असंच काही निर्णय दिसते. मी सांगितलं त्यांची फसवणूक झाली नाही. दादा, माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय विशेष आहे, त्यातील कर्मचाऱ्यांनी त्या अर्जदाराला घरात घुसून धमकी दिली. राज्य असंच आहे, हे राज्य गुंडाराज आहे नाही. आता काय झालं, गुंडाराज आहे. रोज गोळ्या मारणं, अधिकारी घरात घुसून तक्रार करण्याला धमक्या देणं, आंदोलन करणाऱ्याला जेलमध्ये टाकणं, पोलिसांचा वापर करणं, हे सगळं या राज्यात चालू आहे. आता गुंडाराज या महाराष्ट्रात सध्या चालूच आहे. त्यामुळे मला वाटत नाही एखाद्याने तक्रार केली म्हणून त्याच्या घरात घुसून त्याला धमकी देणं हे फार मोठं काम झालं असं मला वाटत नाही. गणिमत गोळ्याने मारलं. ओके, थँक्यू दादा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.